प्रत्येक कलाकाराचा जो प्रवास चालू होतो ना, तो आपल्याला जेव्हा एक्सप्रेशन येतं तेव्हा तो आपल्याला कळतो सगळ्यांना. तो एक पब्लिक जर्नी होतो मग कलाकाराचा आणि रसिकांचा. पण त्याच्या आधी त्या कलाकाराचा एक प्रायव्हेट जर्नी असतो. प्रायव्हेट जर्नी स्टार्ट झाली आहे माझी 2020 पासून, जेव्हा मी लिहायला लागले. तर ते अशामुळे लिहायला लागले की मी पहिल्यांदा आयुष्यात आर्ट फेस्टमध्ये गेलेले आणि त्याआधी कधीच गेले नव्हते, कारण की माझे मित्रमैत्रिणी नसल्यामुळे जायला माझ्यासोबत कोणीच नव्हतं आणि एकटी जाऊन मी काय करणार म्हणून कधी ते एक्सप्लोरच नव्हतं केलं. पण 2020मध्ये पहिल्यांदा एका मैत्रिणीसोबत गेले आणि तिथे जाऊन मला जाणवलं, पहिल्यांदाच बघितलं मी हे सगळं, की आजूबाजूला फक्त कलाकार आणि फक्त कला होती पूर्ण फेस्टमध्ये आणि दुसरं काहीच नाही तिथे. आर्टिस्ट सुद्धा आणि ऑडियन्स सुद्धा, प्रत्येक मेंबर त्या ग्राउंडवरती खूप खुश होता आणि ते दिसून येत होतं. म्हणजे त्यांनी काय घातलंय त्यात ते खूप खुश आहेत, ते कसे बोलतायत त्यात खूप खुश आहेत, त्यांना कोण येऊन भेटतंय सगळ्या बाबतीत ते खूप खुश होते. आणि हे खूप नवीन होतं माझ्यासाठी बघणं, कारण माझ्या आयुष्यात हे असं चित्र नव्हतं अजिबात 2020 पर्यंत. मी पर्सनली तशी नव्हते, माझ्या फिलिंग्स मॅच होत नव्हत्या त्या ग्राउंडवरती कोणाशीच. हे जे ना तुझं मिटले पण होतं ना, ते मिटले पण खूप वर्षांचं होतं ना. हो, लहानपणापासून मी काहीतरी जो ट्रॉमा अनुभवलाय लहानपणी, त्याच्यामुळे त्याच्या इम्पॅक्टमुळे कोणीच माझ्याशी रिलेट करू शकत नव्हतं. शाळेत कॉलेजमध्ये माझ्या वयाचे जे कोण होते ते कोणीच रिलेट करू शकत नव्हते आणि मी ज्या गप्पा मारायचे किंवा माझे जे विचार असायचे ते कोणाशीच मॅच करत नव्हते. त्यामुळे मित्रमैत्रिणी बनायचा संबंधच संपला आणि हळूहळू शाळेत कसं 5वी 6वी 7वीपर्यंत पोहोचेपर्यंत लोकांचे ग्रुप बनलेले असतात आणि ते त्या ग्रुप बाहेर जात नाहीत, ते ग्रुप घट्ट झालेले असतात की आता हेच आहेत माझे फ्रेंड्स. तर मी जबरदस्ती लोकांच्या ग्रुपमध्ये घुसून त्यांची मैत्रीण बनण्याचा प्रयत्न केला पूर्ण शाळा कॉलेज संपेपर्यंत आणि ते कधीच वर्क झालं नाही. जे काही घडलं त्याच्यामुळे तुझ्याच मनामध्ये एक इन्सिक्युरिटी निर्माण झाली असेल ना. हो, किंवा भीती असेल, अँझायटी असेल, काय काय होती ती भावना? मला हे वाटायला लागलेलं एकतर की ह्या सगळ्यांपेक्षा काहीतरी कमी आहे मी, कारण ह्यांना आपसात बोलता येतं, मला ते बोलता येत नाहीये जे काही ते लोक बोलतात आणि असं काही फार मोठं काही बोलायचं नाही. शाळेत काय बोलणार मुलं, पण ते नाही यायचं मला बोलता. आणि जबरदस्ती मी प्रयत्न करायचे की त्यांना आवडावे, मी एक्स्ट्रा इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न करायचे की असं काहीतरी स्टोरी ऐकवायची जी कोणीच नाही ऐकू शकत, तर सगळेजण इथे येतील स्टोरी ऐकायला. असं म्हणजे मी काहीतरी कमी आहे, माझं वेगळेपण मला ठसवायला पाहिजे आणि त्यांनी मला चांगलं म्हटलं तरच मी स्वतःला चांगलं म्हणणार आहे. तर त्यांच्या व्हॅलिडेशनसाठी दरवर्षी प्रयत्न करत होते आणि ती एन्झायटी वाढतच गेली आणि इन्सिक्युरिटी वाढत गेली वर्षानुवर्ष. कारण जेवढा जास्त मी प्रयत्न करत होते की मी काहीतरी स्पेशल, आय ब्रिंग समथिंग टू द टेबल, मी काहीतरी दाखवू शकते तुम्हाला जे तुम्हाला कोणीच नाही दाखवणार, तुम्हाला असं काहीतरी ऐकवेन जे कोणीच नाही ऐकवणार, हे सगळं मी करण्याचा प्रयत्न करत होते. मला वाटत होतं की एवढी स्पेशल वाटेन मी त्यांना, पण त्यांच्या नजरेने असं होतं की ही आपल्यासारखी अजिबात नाहीये, तर अजून दूर. असा एक्सपिरियन्स तोपर्यंत होता जोपर्यंत मी त्या फेस्टमध्ये गेले. आणि आजूबाजूला बघितलं सगळे खुश आहेत एवढे आणि कोणी कुणाला जज करत नाही येतं, जजमेंट फ्री झोन होता तो. तर ते सगळं बघून खूप नवल वाटलं मला की असं पण जगता येतं, लोक असं पण आतून मेंटली एवढे फ्री असू शकतात की करा हवं ते आणि कोणालाच त्रास होत नाही कोणाचा वगैरे, असं राहू शकतात. जेव्हा या लोकांना बघितलं की एवढी सगळी माणसं आहेत, अख्खा ग्राउंड भरून, म्हणजे किती 5-6 हजार माणसं होती, ती सगळी एवढी खुश आहेत आणि सगळी जजमेंट फ्री फिरतात, तर मी एकटीच अशी आहे जिला नाही जमत आहे. म्हणजे काहीतरी मला बदलावं लागेल, जे काही मी जशी वागते, जसा विचार करते त्यात मला काहीतरी बदलावं लागेल, कारण की सगळ्यांना जमतं म्हणजे इझी तर आहे, नाहीतर एवढ्या लोकांना जमलं नसतं. जर खूप कठीण असतं तर इझी असेल तर मी करून टाकेन पटकन. तर मी डोक्यात चेकलिस्ट बनवणं सुरू केलं की मला जे आयडियली जशी व्यक्ती असलं पाहिजे त्याच्यासाठी काय काय बदलावं लागेल. म्हणजे तुझ्या आयडियली, माझ्या आयडियली, हां, तर माझ्या आयडियली फिअरलेस असलं पाहिजे, माझ्या आयडियली कोणाच्याही प्रश्नाचं धाडकन उत्तर देता आलं पाहिजे, घाबरलं नाही पाहिजे आणि चालण्यात कॉन्फिडन्स पाहिजे, बोलण्यात कॉन्फिडन्स पाहिजे. हे सगळं अशी चेकलिस्ट बनवली की काय काय करावं लागेल, की कोण काय विचार करते त्याच्याने आपण बॉदर नाही झालं पाहिजे वगैरे. तर अशा भरपूर गोष्टी होत्या त्या लिस्टमध्ये, त्या सगळ्या अशा मेंटली बनवल्या
ठरवलं की आता समजा हे सगळं जर चेक होत असेल तर मी कशी दिसेन आणि कशी वागेन, कशी बोलेन, पूर्ण व्हिज्युअलाइज केलं स्ट्रॉंगली की कशी ती व्यक्ती कशी असेल, ती वाली सृष्टी जी हे सगळं चेक करते. तर ती फुल व्हिज्युअलाइज केली आणि त्या फेस्टमध्येच हे त्या दरम्यानच चालू आहे. आणि तिथून निघता निघता जेव्हा सगळी गर्दी एकत्र निघत होती त्या गर्दीतच मी होते आणि एकदम खूप फिल्मी आहे. म्हणजे मला एक्झॅक्टली तसं लक्षात येत झालं आणि ते एक्स्ट्रीमली फिल्मी. मला वाटतं जर पुढे जाऊन जर पिक्चर बनला माझ्या आयुष्यावरती तर त्याचं हायलाईट सीन असणार हा की सगळे अशी गर्दी भरून जात होती त्यातच मी होते आणि मी विचार असे सगळे करते की हे सगळे माझ्या आजूबाजूलाच चालत आहेत पण ह्यांना माहिती नाहीये की या गेटच्या पुढे पाऊल ठेवल्यानंतर मी वेगळी व्यक्ती होणार आहे. तर ह्यांना अंदाज नाही, ह्याच्यातला कोणाचाच असा प्लॅन नसेल की आपण या गेटच्या बाहेर पाऊल ठेवल्यावर आपण वेगळी व्यक्ती. माझ्या एकटीचा प्लॅन आहे आणि मी काहीतरी करून दाखवणार, मी फुल बदलून दाखवणार आहे या गेटच्या बाहेर. आणि सगळे आम्ही गेटच्या बाहेर चाललो आहे. तर जसं जसं हळूहळू पोचत गेले अजून मी स्ट्रॉंगली व्हिज्युअलाइज करत गेले की पाऊल ठेवलं की काय व्हायला पाहिजे, काय बदललं पाहिजे माझ्यामध्ये व्यक्ती म्हणून, आणि माझ्या अपिअरन्समध्ये काय बदललं पाहिजे, माझ्या चेहऱ्यावरती काय बदललं पाहिजे, हे सगळं विचार केला. आणि नंतर गेट आलं आणि एकदम असं धकधकवाला मोमेंट होता की आले गेट आले, आता मला बदलायचं आहे, आता मला 2 सेकंद उरलेत बदलायचं आहे असं. नंतर गेटच्या बाहेर असं पाऊल ठेवलं आणि लिटरली पाऊल ठेवलं आणि डिसाईड केलं की झालं, बदलले मी, आता मी नवीन व्यक्ती आहे. आणि एवढ्या जोरात डिसाईड केलं ना की आत्तापासून सगळं बदल, म्हणजे प्रत्येक चॉईस बदलायची, प्रत्येक शब्द, माझं बोलण्याची स्टाईल सगळं बदलून टाकायचं. आता घाबरायचं नाही. काय म्हणतात, लोकांना शॉक बसला पाहिजे आजूबाजूच्यांना की जे लोक माझ्या आजूबाजूला आहेत त्यांना तसंही मी आवडत नाही आणि मी काहीही केलं तरी त्यांना खराबच वाटतं आणि नंतर मला पण खराब वाटतं. ऍटलिस्ट मी असं काहीतरी करेन की मला चांगलं वाटेल, त्यांना वाटेल ते वाटेल. आणि बदलले हा मी. नंतर तिथून घरी जाताना असं प्लॅन होता माझा की स्वतःकडून रिअश्युरन्स पाहिजे की आपण खरंच बदललोय, की हे फक्त नुसते विचारच आहेत. तर करून दाखवायला लागेल काहीतरी, आत्ताच्या आत्ता काहीतरी वेगळं करून दाखवायला लागेल जे आत्तापर्यंत नाही केलं. तर माझी फर्स्ट आयडिया होती, मी आणि ती मैत्रीण आम्ही ट्रेनमधून घरी जात होतो फेस्ट संपल्यावरती, रात्रीचे 11:30 वगैरे वाजलेत आणि ट्रेनमध्ये गर्दी आहे, सगळे कामावून आलेत थकून. तर प्रत्येकजण ट्रेनमध्ये असा डाऊन आहे, एकदम दिवस संपलाय, कोणात एनर्जी नाही, काय नाही. तर मी पण जनरली अशीच असायचे, पण असं नव्हतं माझ्या बाबतीत कधीच की माझ्यात एनर्जी नाही म्हणून मी अशी आहे. मी अशी आहे कारण सगळे असे आहेत आणि मी पण असंच राहिलं पाहिजे म्हणून मी अशी. पण एनर्जी असायची माझ्यात की जर कोणीच नसतं या डब्यात तर मी जोरदार गाणी गात असते. आता तर एनर्जी सापडली होती. तर मी म्हटलं मला माहिती आहे माझ्यात एनर्जी आहे आणि आता मी घाबरणार नाही ती एनर्जी दाखवण्यापासून. पण आता असं मला वाटतं की एकदम थुकरट डिसिजन होता माझा की गाडीत ना गर्दीच्या मध्ये जोरजोरात गाणी गायची घर येईपर्यंत आणि इरिटेट करायचं लोकांना. ही आयडिया होती माझी की इरिटेट होऊ द्या लोकांना, म्हणजे मला कळेल की मला फरक पडत नाही, असं मला स्वतःला कळेल की ह्यांना इरिटेट झालं तरी मला फरक पडत नाही. तुझी स्वातंत्र्य रात्र होती. स्वातंत्र्य रात्र होती की आता मला पीपल प्लीज करायचं नाहीये, हे सगळे पीपल खड्ड्यात जाऊ दे, पीपल ह्यांना हो दे इरिटेट, मी गाणं गाणार कारण माझ्यात एनर्जी आहे, तुमच्यात नाही तो माझा प्रॉब्लेम नाही. आणि लेडीज डब्यात आम्ही दोघी जोरजोरात गाणी गातोय, 20 वर्षांच्या मुली, आणि सगळ्या बायका इरिटेट आहे की ह्यांना कामधंदे काय नाही, अक्कल नाही, मुखाच ओरडतात. हे सगळं मला स्वतःच डोक्यात चालू होतं की असा विचार करत असतील आत्ता सगळे आणि मी तरी पण गाणं गाते, यांना असं वाटत असेल की मला अक्कल नाही. तर असा विचार करून मी शेवटी घरी पोचले, तोपर्यंत गाणं गात होते आणि मग थोडा रिअश्युरन्स फील झाला की नाही फरक पडत आहे मला माहिती आहे लोक काय विचार करत असतील तरी पण मला फरक पडत नाही, मी गाणं गात राहील, मी थांबले नाही. हे जे तू केलं ना त्याला आमच्या सायकोलॉजीच्या भाषेत शेम अटॅकिंग एक्झरसाइज म्हणतात. ओके. म्हणजे तोपर्यंत ना तुला शेम, लोक काय म्हणतील, ही भावना सतत पछाडत होती. पण ही जी स्वातंत्र्य रात्रीची रात्र होती तर त्या रात्री तू जेव्हा हे केलंस त्यावेळेला नकळत तुला हा दिलासा मिळाला की दुसऱ्यांच्या व्हॅलिडेशन वरती मी माझं स्वतःचं अस्तित्व हे अवलंबून ठेवणार नाही. ऑन अ सिरियस नोट, तुझ्या त्या चेकलिस्ट मध्ये तू लिहिण्याबद्दल सुद्धा काहीतरी लिहिलं होतंस. त्या फेस्टमध्ये पहिलं जे मी अटेंड केलं एक वर्कशॉप होतं, रायटिंग वर्कशॉप होतं,
मयूर पुरी यांचं, ज्यांनी ओम शांती ओम लिहिलंय. तर त्यांच्या बोलण्यात सुद्धा ओम शांती ओम वाला फील होता, कळत होता ह्यांनीच लिहिलं ओम शांती ओम. एकदम ड्रीमी फिल्मी गोष्टी बोलत होते ते, की आपने अगर सोचा तो आप कर ही सकते हो और तुमको बिलीव होना चाहिए अपने आप में और किसी को बिलीव होने की जरूरत नहीं है. त्या संध्याकाळला फारच पोषक वातावरण. हो. तर त्यांना बघून असं मला त्यांचं बोलणं ऐकून असं वाटलं की ह्यांनी ओम शांती ओम लिहिलंय, आता हे सगळं बोलतात म्हणजे ह्याच्यात काहीतरी तथ्य काढ की ह्यांनी ओम शांती ओम लिहिलंय. तर मी ठरवलं ह्यांचं ऐकायचं. पहिला चेंज आपल्यामध्ये हा आणूया, काहीतरी एक सवय लावूया नवीन. तर एका पेपरवर लिहिलं की आजपासून मी रोज काहीतरी लिहिणार आणि हे आजची माझी एंट्री आहे, हे आज मी लिहिलंय, हे असं मी रोज लिहिणार. आणि एक्सपिरियन्स काहीच नसल्यामुळे आणि नुसताच जोश असल्यामुळे काही कचरा लिहित होते काही, आणि मला वाटत होतं वा आता मी रायटर, माझं करिअर बनणार याच्यात, असं तेव्हा वाटत होतं. ते थोडं थोडं लिहिल्यानंतर मला जाणवायला लागलं की आपण घाण लिहितोय, आपण एवढं काही खास नाही लिहित. आणि हे तर फक्त म्हणजे मी लिहिलं म्हणून मी वाचते, कोणी दुसरं लिहिलं तर मी नसतं वाचलं. तर मग मी पोएट्री लिहायला सुरू केली की आपल्याला प्रोजमध्ये नाही जमत आहे, आपण आता पोएट्रीकडे वळूया. आणि बाय दॅट टाइम इंग्लिश लिटरेचर मध्ये BA आणि MA असं झालं होतं. MA चालू असतं, म्हणजे लिहिण्यासाठी काहीतरी आवश्यक पूर्वतयारी होतीच इंग्रजीत लिहिण्यासाठी. हो. तर त्याची खूप मदत झाली ऍक्च्युली. MA मधलं एकच फक्त लेक्चर आहे जो मला आजपर्यंत लक्षात आहे, कारण मी तो पहिला लेक्चर होता आमचा, तेव्हा मी ठरवून गेलेले MA मध्ये की नवीन एक डिग्री करते मी आणि ह्याच्यात मी टॉप करणार, म्हणजे मला सोडून कोण करणार टॉप या क्लासमध्ये, मिस करणार, असं ठरवून गेलेली मी एकदम. तर पहिल्या लेक्चरमध्ये फुल कॉन्फिडन्स की हे इकडे कोणालाच नाही कळलं तरी मला कळलं पाहिजे, प्रत्येक शब्द कळला पाहिजे अख्ख्या लेक्चरचा, एवढं लक्ष देऊन मी तो लेक्चर अटेंड केला. पूर्ण लेक्चर मला लक्षात आहे आणि तो टॉपिक मला एवढा चांगला लक्षात आहे कारण की मी रोज त्याच्यानंतर त्याच्यावरतीच विचार केला आणि दुसरं कोणतं लेक्चर ऐकलंच नाही, त्यामुळे मी टॉप नाही केलं. त्या लेक्चरचं नाव होतं डिकन्स्ट्रक्शनिझम. तर कॉन्सेप्ट अशी होती, जेक्स डेरिडा म्हणून एक फिलॉसॉफर रायटर असा माणूस होता, त्याने हा विचार केला डिकन्स्ट्रक्शनिझम म्हणून काहीतरी असतं. तर त्या कॉन्सेप्टमध्ये असं होतं की लँग्वेज, कोणत्याही लँग्वेजमध्ये जे शब्द असतात, जी वाक्य असतात, जे साऊंड्स असतात, त्या प्रत्येक गोष्टीला आपण एक मिनिंग देतो, म्हणजे ह्युमन बिईंग्स एक मिनिंग देतात, पण त्या साऊंड्स आणि शब्दांना ॲक्च्युली इनहेरेंटली काहीच अर्थ नसतो. त्या प्रत्येक गोष्टीला आपण अर्थ दिला असतो की समजा आता ह्याला मी वॉटर म्हणते आणि तुम्ही पाणी म्हणताय, तर हे दोन्ही वेगळे वेगळे साऊंड्स आहेत, वॉटर आणि पाणी, पण आपण त्याला मिनिंग दिलाय की जेव्हा कोणी वॉटर म्हणेल तर ह्याच्याबद्दल बोलतोय आपण, आणि सगळ्यांना सोपं जावं म्हणून सगळ्यांनी सेमच बोलायला सुरू करावं. पण मग वेगळ्या वेगळ्या रिजनमध्ये, आता इथे पाणी म्हणतो आपण महाराष्ट्रात, ज्याला पाणी या साऊंडची सवय नाहीये, कोणी कुठून तरी आलं असेल फ्रान्स मधून, त्याला सवय नाही पाणी या शब्दाची, त्याच्या डोक्यात पाणी म्हटल्यावरती वॉटरचं चित्र नाही निर्माण होणार, कारण की त्या साऊंड मध्ये अर्थ नाहीये, आपण त्याला अर्थ दिलाय. तर हे जेव्हा कळलं मला त्या फर्स्ट लेक्चरमध्ये, म्हणून मी दुसरे लेक्चर सोडून दिले की आता हेच महत्वाचं आहे सगळ्यात, ह्याच्याने माझी पूर्ण लाईफ सॉर्ट होणार आहे. तर मी ह्या डिकन्स्ट्रक्शनिझमला प्रत्येक गोष्टीत अप्लाय करायला लागले आयुष्यात. घरात आपण ट्रेडिशन्स फॉलो करतो, जे सोशल नॉर्म्स आहेत ते सगळे इनहेरेंटली मिनिंगलेस आहेत, आपण त्यांना मिनिंग देतो. आणि हे जसं जसं मला दिसायला लागलं ना की आता मोठ्यांचे पाय टच करणं म्हणजे रिस्पेक्टचं सिम्बल आहे, हे आपण मिनिंग दिलंय. जगभरात प्रत्येक व्यक्ती असं पाय टच करून रिस्पेक्ट नाही दाखवत, पण आपण दिलंय म्हणून आपण ठरवलंय की ह्याचं मिनिंग असं आहे, आणि नाही केलं की आपल्याला राग येतो. पण हे सगळं आपणच ठरवलंय, ज्याचा आपल्याला राग येतो, ज्याचं आपल्याला वाईट वाटतं, हे सगळं आपणच ठरवलेल्या गोष्टी आहेत. किंवा तसं वागलं माणूस तर चांगलं वाटतं, ते आपणच ठरवलंय. तुम्ही व्हॅलिडेशन घेणं पण आपण ठरवलंय, त्यात ऍक्च्युली व्हॅलिडेशन नाहीये, असं इनहेरेंट नाहीये काहीच. तर हे सगळं मला जसं जसं क्लिक व्हायला लागलं, बल्ब पेटायला लागले एक एक करून, तर हे मी बोलायला सुरू केलं, कारण की मी वेगळी व्यक्ती झालेली, आता मी बोलते जे मी विचार करते. आणि ते लिहायला पण लागली, लिहायला पण असं करत 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 वाचायला लागले लोक तुझे लिहित होतीस. त्याचं नाव काय होतं, तू कुठे लिहायला लागलीस? इंस्टाग्रामवरती सुरू केलेलं मी पोस्ट करणं, जे मी लिहित होते, प्रोज आधी लिहित होते, नंतर पोएट्री लिहायला लागले. आणि त्याचं नाव काय होतं? ये लिखती है. ये लिखती है. इथून ते चालू झालं की म्हणजे रॅपच्या दुनियेत ना खूप रॅपर्स, मोस्टली सगळेच काही ना काहीतरी आपलं टोपण नाव ठेवतात, स्टेज नेम ठेवतात, आणि जनरली त्यांचं स्टेज नेम त्यांच्या परसेप्शनमध्ये आणि त्यांच्या ऑडियन्सच्या परसेप्शनमध्ये
खूप कूल असतं. आणि मला असं वाटतं की हे अशामुळे असतं, म्हणजे जनरली लोक असं करण्याचा प्रयत्न का करतात हे पण मी डिकन्स्ट्रक्ट केलेलं, की लोक स्टेज नेम का ठेवतात ह्याच्या डेप्थमध्ये जायचं की असं का केलं जातं. तर सुरुवातीला एकदम जेव्हा पहिलं लोक स्टेज नेम म्हणजे टोपण नाव ठेवायचे, पेन नेम ठेवायचे, ते का ठेवायचे, ते लोक ठेवायचे जे ज्यांच्या फॅमिलीमध्ये, रिलिजनमध्ये किंवा कास्टमध्ये किंवा कोणत्याही सोशल ग्रुपमध्ये सोशली अलाउड नाही आहे, त्यांना आर्टिस्टिक एक्सप्रेशन अलाउड नाही आहे. बायकांना अलाउड नव्हतं लिहिणं, आणि ज्या घराण्यात किंवा ज्या ग्रुपमध्ये अलाउड नसायचं पण त्यांना आतून इच्छा असायची लिहिण्याची, तर ते एक पेन नेम ठेवायचे जेणेकरून त्यांना पर्सनली त्यांच्या लाईफमध्ये काही त्रास होणार नाही लिहिल्याचा. तर त्यांच्याकडे एक कारण असायचं, त्या पेन नेमची गरज होती त्यांना. पण हळूहळू असं जाणवायला लागलं ना सगळ्यांना की आपण आपल्या मर्जीचं काहीही नाव ठेवू शकतो, म्हणजे आपल्या हातात आहे की आपलं नाव काय असणार. तर आय थिंक एक फिलिंग ऑफ कंट्रोलमुळे लोक त्याच्याकडे आकर्षित व्हायला लागले की इफ आय कॅन कंट्रोल माय ओन नेम, माझ्या हातात जर असेल की मला आयडेंटिटीज मी कंट्रोल करतोय. आता तू काय निर्णय घेतलास की नाव नाही ठेवायचं, कारण की आपल्याच नावाने करायचं. हा, म्हणजे असं काम करायचं की आपोआप नावच पॉवरफुल झालं पाहिजे, तसं काम करायचं. पण आता आपण पोएट्री पर्यंत आलो. रोज पोएट्री, रोज किमान 1 किंवा 2 पोएट्री करत 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 रॅप लिहिता येईल हे तुला कसं कळलं? पोएट्री लिहित असताना मी ते पण ये लिखती है पेजवरती पोस्ट करत असायचे पोएट्री. तर एक माझा मित्र होता जो वाचायचा नेहमी माझी पोएट्री, तर त्यांनी मला सजेस्ट केलं की तू रॅप लिहिणं ट्राय कर, तुला जमेल असं मला वाटतंय. तर तोपर्यंत माझा काही प्लॅन नव्हता आणि मी कधी रॅप ऐकलं नव्हतं, काही इंटरेस्टच नव्हता मला त्यात. पण त्यांनी आता सजेस्ट केलं तर म्हणून मी ट्राय केलं. आणि तसंही मला सवय आहे, एक आर्ट फॉर्म धरला, थोडा वेळ तो केला की नंतर दुसरा आर्ट फॉर्म, परत दुसरा आर्ट फॉर्म, असं उड्या मारत राहायची सवय आहे. मी म्हटलं ठीक आहे, आता पोएट्री खूप महिने झालेत आपल्याला पोएट्री करून, आता स्विच व्हायला हरकत नाही, आता आपल्या पर्सनॅलिटीला सूट करताय स्विच होणं. तर मी रॅप सुरू केलं लिहिणं. पहिल्यांदा जेव्हा रॅप लिहित होते तर काहीच अंदाज नव्हता, तेव्हा एक्सपिरियन्स नव्हता ऑब्व्हियसली, आणि कधी ऐकलंच नव्हतं, त्यामुळे सवय पण नव्हती की आपोआप नॅचरली येईल. तर 1-2 असे रॅप ऐकले मी कोणाकोणाचे, अंदाज बांधला की अच्छा ह्याला म्हणतात रॅप, आणि असं असं लिहितात लोक, म्हणजे असं लिहिलं की त्याला रॅप म्हणतात. तर तसंच्या तसं लिहिण्याचा प्रयत्न केला माझ्या मर्जीच्या टॉपिकवरती. आणि पोएट्रीमुळे एवढी प्रॅक्टिस झालेली पोएट्रीची की ते पटकन लिहिता आलं मला, म्हणजे त्यात जास्त वेळ गेला नाही, कारण की बेसिकली पोएट्रीच आहे ती. एक लिहून मग ट्राय केलं, इंस्टाग्रामवरती टाकलं आणि बघितलं की मी तशीच वाटतंय का, जसं रॅप असतं हे वाटतंय का रॅप. आणि लोकांनी म्हटलं की हां हे रॅप वाटतंय, बरोबर आहे. तर नंतर करत गेले आणि मग थोड्या वेळाने मला असं वाटलं की आय थिंक मी तेच करते जे बाकी रॅपर करतात, कारण की मी एक्झॅक्टली कॉपी करण्याचा प्रयत्न केलाय. तर ह्याच्यात मी नाहीये, ह्याच्यात हे लोक आहेत, हे दुसरे रॅपर आहेत जे मी पहिल्यापासून स्वतःला सापडवणं हा गोल आहे. हा, मी ठरवलं ऐकायचंच नाही आपल्याला दुसऱ्यांचं काही, ती गाणीच नाही ऐकायची, नाही तर ती डोक्यात भरतात आणि तसंच लिहायला होतं मग आपोआप सवयीमुळे. आणि मला सवय आहे गझल वाचायची, मोस्टली सवय आहे. तर ती जी स्टाईल आहे ना ती हळूहळू थोडी रॅपमध्ये उतरायला लागली माझ्या सवयीमुळे. परत मला दिसायला लागलं की आता माझा रॅप, आता ह्याला कोणीच नाही म्हणणार की हा रॅप आहे, कारण की हा कोणासारखाच दिसत नाहीये. जे काय मी क्रिएट केलंय कोणासारखाच दिसत नाहीये, त्यामुळे आता लोक म्हणणार की नाही तू नाहीयेस रॅपर. तर त्यासाठी मी तयार झाले आतून की असंच म्हटलं पाहिजे लोकांनी. असं मला मेकअप बद्दल खूप वाटतं, आणि आत्ताच मी भांडून आले कोणाशी तरी मेकअप बद्दल की मला मेकअप अजिबात आवडत नाही. आणि मेकअप केला की चेहरा फुल मला असं वाटतं की लपला जातो जो रिअल चेहरा आहे. आणि जनरली लोक का करतात की आपल्या चेहऱ्यावरती काहीतरी फ्लॉज, त्यांना जे वाटतात की हे फ्लॉज आहेत ते कव्हर अप करण्यासाठी. तर एकतर मला वाटत नाही की फ्लॉ आहे, असंच नाही वाटत मला आतून, म्हणजे जे आहे ते असंच असायला हवं असं वाटतं मला. दुसरी गोष्ट मला ते हे पण वाटतं की हे खूप जेंडर्ड आहे, की उगाचच स्त्रियांनी मेकअप ब्युटीकडे ब्युटीला एवढं व्हॅल्यू देणं, जसं की अजून कशात व्हॅल्यूच नाही. ब्युटीच्या एका व्याख्येला आपण पहिल्या रॅपकडे येऊ की आता तू पहिले कॉपी केलेस, मग स्वतःला तू सापडलीस, ते कुठलं रॅप होतं? एक मी गाणं केलंय, म्हणजे रॅप केलंय चिल काइंड गाय नावाचं, म्हणजे असं बिंदास टाईप. तर ते देवाबद्दल होतं
तो रॅप. आणि बेसिकली त्या रॅपचा पॉईंट असा होता की म्हणजे मी ॲक्च्युली रिअल लाईफमध्ये मी नास्तिक आहे, मी कोणत्या रिलिजनमध्ये आणि देवामध्ये विश्वास नाही आहे माझा. पण ते गाणं देवाबद्दल आहे, असं आहे की मी देवाशी बोलते फोनवर आणि देव मला त्याची रियालिटी सांगतोय की तो कसा आहे. आणि नंतर मी त्याला हे पण विचारते की मला का सांगतोस, मी माझा तर विश्वास नाही तुझ्यात, मी नास्तिक आहे. तर मग देव मला थोडं व्हॅलिडेट करतोय. ते माझं म्हणजे देव असं कधीच नाही करणार जर असेल तर. तर ते गाणं जे होतं त्या लिरिक्सची स्टाईल आणि ती आयडिया, त्याचा परफॉर्मन्स, हे सगळं मी होते, स्वतःशी बोलते ना. काय 2-3 ओळी होत्या त्याच्या शेवटच्या ओळी, 4 ओळी मला लक्षात आहेत. तेरे राज खोल रहा हूं, तेरा अच्छा बुरा पाप पुण्य सब तोल रहा हूं, तेरी चिकनी चुपड़ी बातों में ये सच खोल रहा हूं, भगवान बोल रहा हूं, है भगवान बोल रहा हूं, तेरा अच्छा बुरा पाप पुण्य सब तोल रहा हूं, दुनिया के आगे तेरे सारे राज खोल रहा हूं, तेरी चिकनी चुपड़ी बातों में ये सच घोल रहा हूं. जस्ट किडिंग, राइम कर रही थी सारी बातें हार्ड हिटिंग, सेक्सी लग रही थी सोचा ले मी गेस पेरिंग, अरे अरे नर्वस नहीं होना पर्पज नहीं था कि आंखें भर जाए. काय माझं गाणं विसरलं अख्खं मी. अरे अरे नर्वस नहीं होना पर्पज नहीं था कि आंखें भर जाए, कि तू भी और जैसी डर जाए. अच्छा, तू भगवान म्हणताय. हो, हे सगळं देव माझ्याशी बोलतोय. शेवटपर्यंत हे बेसिकली देव मला कन्वे करतोय की लोकांचं जे परसेप्शन आहे, लोक घाबरतात देवाला की असं केलं तर पाप होईल, असं केलं तर पुण्य होईल वगैरे. मला असं वाटतं की लोक जनरली ज्यांचा देवावर विश्वास असतो, कोणत्याही देवावर ज्यांचा विश्वास असतो आणि म्हणून देवाने सांगितलंय म्हणून ते असं वागतात की आपल्याला स्वर्गात जायचं किंवा आपल्याला फक्त पुण्यच करायचं, पाप नाही करायचं, हे देवाने सांगितलंय म्हणून आम्ही असं करतो. तर थोडीशी भीती असते की काहीतरी पाप केलं तर काय होईल, देव काय करेल, आणि त्या भीतीने ते वाईट काम करत नाहीत. चांगली गोष्ट आहे, नाही वाईट काम करत, पण मग हे पण इनहेरेंट नाही आहे. म्हणजे कुणीतरी सांगायला हवं. कुणीतरी सांगायला हवं. तुम्ही तुम्हाला एक्सटर्नल कोणत्या गोष्टीवरती डिपेंड करावं लागतंय चांगलं असण्यासाठी. म्हणजे तुम्ही इनहेरेंटली चांगले नाही आहात किंवा चांगलं वागण्यासाठी तुम्हाला एक बाहेरून काहीतरी शक्ती लागते. तुम्ही आतून आपण चांगले नाही वागत आहात. हे पण डिकन्स्ट्रक्ट करायला लागले आणि इथपर्यंत आले आणि ह्याच्यावरती डिबेट करायला लागले मी घरी. ज्या वेळेला हे गाणं तयार झालं तर ते तुला छान वाटलं. ते ऐकवल्यावरती लोकांनी कसं रिस्पॉन्ड केलं? एकदम डोक्यावर घेऊन टाकलं. अच्छा. तर एकदम सरप्राईज झाले मी की खूप म्हणजे अँटी कन्व्हेन्शनल नॅरेटिव्ह प्रेझेंट करून सुद्धा लोक असं कसं डोक्यावर उचलतात. म्हणजे कोणी हेट कसं नाही करत, जे मी एक्सपेक्ट करत होते की आता शिव्या घालतील, मारायला उठतील मला, असं काही नाही झालं. सगळं एकदम डोक्यावर उचलून घेतलं. तर मला रिअलाइज झालं की जे आपल्याला बोलायचंय ते थ्रू आर्टिस्टिक एक्सप्रेशन ऑल्सो असा एक लूपहोल सापडला की ह्या लूपहोलला जर काय म्हणतात टार्गेट केलं आणि ह्याच्यावरती मी काम केलं तर मी त्या सगळ्या गोष्टी बोलू शकते ज्या अँटी कन्व्हेन्शनल आहेत, ज्या मला खरोखर फील होतात. असं होता होता तुझी 30-40 रॅप सॉन्ग झाली. आता तू मला सांग की परफॉर्म करणं शोज मध्ये आणि ते सुद्धा भारतभर, हे तुझ्यासाठी चॅलेंज नव्हतं का आधी? पहिल्यांदा जेव्हा शोज आले माझ्याकडे आणि नवीन होतं की शो करायचा, कुठेतरी चंदीगडला जा, इकडे जा, भुवनेश्वरला जा, कुठे ना कुठे जाऊन एवढ्या लोकांच्या समोर परफॉर्म करायचा. तर माझ्या डोक्यात असं जोपर्यंत ऑफर आले त्या आधी असं होतं की हे तर शक्यच नाही, हे मी नाहीच करू शकत. म्हणजे स्टेजवर उभं राहून एवढा वेळ मी एकटी कसं काय करू शकते. पण मग जेव्हा ॲक्च्युली ऑफर यायला लागल्या आणि मी तिकडे जायला लागले तर मला क्लिक झालं की ह्या लोकांच्या व्हॅलिडेशनला पण काहीच अर्थ नाही आहे इनहेरेंटली. तो मी दिलाय की ह्यांना आवडायला पाहिजे, नको आवडू दे, मला इकडे येऊन परफॉर्म करायचे पैसे मिळालेत, मी परफॉर्म करणार, मला मजा आली पाहिजे. आणि मग मी मला मजा येते की नाही त्याच्यावरती फोकस करायला लागले. तो आजपर्यंत तसंच आहे की मला मजा आली पाहिजे आणि जेव्हा मला मजा येत नसते तेव्हा मी नाही करत परफॉर्म. मी सांगते की हा शो नको, कारण की आत्ता मलाच मजा नाही येते परफॉर्म करायला. तर आता गेले काही महिने मी शो नाही केले कारण मला मजा नाही येते, पण मजा आली की मी करणार. तर हे क्लिअर झालं, स्टार्टिंगलाच क्लिअर झालेलं माझं MA मुळे की ह्याला काहीच अर्थ नाहीये. त्यामुळे एका लेक्चर आता असं होता तुझा पहिला अल्बम ब्रेड क्रम्स, हे नाव का बरं ठेवलं? कारण त्यात 7 गाणी आहेत त्या अल्बम मध्ये आणि प्रत्येक गाणं एक
एकमेकांपासून खूप वेगळं आहे. त्याचा मूड वेगळा आहे, त्याची स्टाईल वेगळी आहे, त्यात माझे आवाज वेगळे आहेत प्रत्येक, म्हणजे असंच व्हॉइस मॉड्युलेट करून आणि वेगवेगळ्या स्टाईलमध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये असं वेगळे वेगळे सब्जेक्ट्स वेगळे आहेत आणि पर्स्पेक्टिव्स वेगळे आहेत असं. तर ती 7 गाणी एवढी वेगळी आहेत की इट्स ऑलमोस्ट लाईक 7 पर्सनॅलिटीज आहेत माझ्या. जर मला स्प्लिट पर्सनॅलिटीचा त्रास असता तर त्यांना एकत्र एका बॉक्समध्ये टाकून तुम्हाला ऐकायला दिलंय. म्हणजे प्रत्येक पर्सनॅलिटीच्या 2-2 मिनिटांचा इंट्रोडक्शन आहे प्रत्येक पर्सनॅलिटीचं. म्हणून ब्रेड क्रम्स की थोडं प्रत्येक पर्सनॅलिटी तुम्हाला दिली असं. आता एखादं तुझं गाणं तू आम्हाला जरा समजून सांगशील का? समजून सांगशील? हा, म्हणजे मग तू मी एक छोटासा रॅप लिहिलेला मॅगीवरती, कारण जेव्हा लिहिलेला त्या काळी मी रोज मॅगी खायचे, एवढंच. एक सिंपल रिवाज, तेरी भूख का इलाज, ना मेहनत की रोटी ना महंगा अनाज, तेरे किचन में है मैगी, मेरे रैप में रेसिपी, तू हंग्री या एंग्री, मैं हूँ दोनों पे थेरेपी. चल जला गैस धीमी आंच पर, पतीले में पानी की क्वांटिटी जांच कर, 12 रुपए वाली मैगी 2 मिनट में तो नहीं होगी, तेरा अंदाजा लगा ले, मैं भी 5 पर बाय हार्ट करके पानी में जाएंगे पहले मटर के दाने, 30 सेकंड बाद डाल असली खजाने जैसे मैगी और मैगी का मैजिक मसाला. ज्यादा कुछ चाहिए नहीं, टेंशन कशाला, थोड़ा नमक डलेगा, थोड़ा चीज भी डलेगा, 5 मिनट के बाद तेरा पतीला जलेगा, उससे पहले उसे गैस से उतार देना भाई, एक बोल में लेके तू मुंह मार देना भाई, मेरे रैप से तू सीख लिया मैगी बनाना, अभी व्यूज मुझे स्वाद अनुसार देना भाई. तर एकदम लिहून होतं. हा, अच्छा, 2 मिनिटात. 2 मिनिटात. वाव. म्हणजे हे 2 मिनिट रॅप झाला आपला. मॅगीच्या आधी तयार. तिकडे 4-5 सुद्धा लागू शकतात. आणि गाणी पण लिहायला लागलीस त्यासोबत. हा. अच्छा, मग गाणी आणि रॅप या दोघात फरक कसा आहे? फरक असा आहे की गाण्यामध्ये मेलेडी खूप प्रॉमिनंट असते आणि रॅपमध्ये मेलेडीच्या बदली फ्लो प्रॉमिनंट असतो. एक फ्लो असतो बोलण्याचा, है ना, बोलण्याची स्टाईल ती प्रॉमिनंट असते. हाच मेन फरक आहे. बाकी रॅपमध्ये अजून एक म्हणजे जनरली अशी क्वालिटी असते रॅपमध्ये की ज्या गोष्टी बोलणं लोक टाळतात किंवा ज्या अनप्लेझंट आहेत बोलायला किंवा ज्या कठीण आहेत बोलायला, त्या गाण्यामध्ये ज्या बोलता येत नाही त्या रॅपमध्ये बोलतात. आपले प्रॉब्लेम्स रॅपमध्ये सांगतात जसेच्या तसे, आणि त्याला रोमॅन्टिसाइज करावं लागत नाही. त्याला असं नाहीये की चांगलंच वाटलं पाहिजे ऐकायला, सुंदर मेलेडी पाहिजे, असं काही नाहीये. फक्त बोलायचं आहे, त्यामुळे काहीही बोलता येतं रॅपमध्ये. असं जनरली गाण्यामध्ये होत नाही जेवढं रॅपमध्ये होतं. पण माझा प्रयत्न असतो दोघांमध्ये करायचा. आपण तू म्हणजे गाणी आणि रॅप असे काही चित्रपटांसाठी लिहिलेस, बरोबर? म्हणजे मडगाव एक्सप्रेस, क्रू, लापता लेडीज साठी तू लिहिलं होतंस, ते फायनली आलं नाही. पण आता ह्या चित्रपटातलं गाणं कम रॅप, हे दोन्ही तू तुझ्या स्टाईलने जे मिक्स करतेस त्याचं काही उदाहरण सांगशील आम्हाला? हा, तर ते मडगाव एक्सप्रेसमध्ये ना एक गाणं आहे, त्याचं नाव आहे कंचन कोंबडी. एक कॅरेक्टर आहे कंचन कोंबडी, तिचं इंट्रोडक्शनचं गाणं आहे. ती एकदम अशी डॉन टाईप असते. तर तिचं असं इंट्रोडक्शन आहे की सासरी आलेली नाजूक नवरी पाठीशी घालाया आली, बंदूक ताणून जगाच्या छातीवर झाडाया गोळ्या निघाली, सबको मालूम मैं गॉगल और शालू में मर्जी से आती है कंचन कोमड़ी, बाजू हटने का मचमचनी करने का कंचन से डरने का क्या. तर ना लिहिण्याची प्रोसेस अशी असते पिक्चरमध्ये जनरली की ज्यांचा पिक्चर असतो ते आपल्याला बोलवतात आणि टॉपिक सांगतात की असं असं टॉपिक आहे आणि ह्याच्यावरती एवढं एवढं लिहून हवंय. तर एक म्युझिक वाजवतात की या म्युझिकवर लिही. मग तिथे बसून मी त्या म्युझिकवर लिहित राहते त्यांना आवडेपर्यंत, आणि काय ना काहीतरी बनवत राहते आणि शेवटी त्यांना आवडलं की ते रेकॉर्ड करते. अजिबात कठीण नसतं. बरं, अशा प्रकारे तू चित्रपटांसाठी लिहायला लागलेस. ओके. लिहिणं तुझं म्हणजे बघा, प्रोज म्हणजे गद्य लिहायला लागलीस, मग पद्य पोएट्री, मग रॅप आणि मेलडी यांचं मिक्सचर. सध्या तू काय काय लिहितेस? आत्ता एक शॉर्ट फिल्म लिहिते. ती हिंदी शॉर्ट फिल्म आहे जी माझ्या चाइल्डहुड ट्रॉमानी इन्स्पायर्ड आहे थोडी. म्हणजे एक्झॅक्ट स्टोरी नाही बट इन्स्पिरेशन तिथून आलं. आणि एक मराठी फीचर फिल्म लिहिते. भाडीपाचं जे फाउंडर आहे सारंग साठे, त्याची स्टोरी आहे, त्याचा स्क्रीन प्ले मी लिहिते आता. आणि
तू एक पॉडकास्टही चालू केलं. आता एक पॉडकास्ट चालू केलाय. काय नाव आहे? गुड मॉर्निंग टीचर, एड्युटेनमेंट टाईप असं. पॉडकास्ट. तर त्याचं मोटिव्ह असं आहे की जे काही आपल्याला शाळेत कॉलेजमध्ये नाही शिकवलं जात, जे मिस आउट होतं, पण आयुष्यात ज्याची गरज आहे. आणि म्हणजे मला असं पर्सनली वाटतं की खूप मॅक्सिमम गोष्टी ज्या मला आत्ता बोलता येतात किंवा करता येतात त्या सगळ्या माझ्या कशा तरी करून मी शिकले. तर अशा भरपूर गोष्टी प्रत्येकजण करत असणार, म्हणजे मी एकटीच नाही आहे. प्रत्येकजण काही ना काहीतरी शिकतो. तर ते सगळं एका ठिकाणी आणून ऑलमोस्ट एक नवीन क्लासरूमच तयार करण्याचा प्रयत्न केला थ्रू द पॉडकास्ट. तुला क्रोशे सारख्या कला पण येतात? तेच आहे की एक उड्या मारत राहायची सवय आहे की हे करा ते करा ते करा. आपण सध्या जर उड्या मोजू, मग उड्या मारण्याच्या प्रोसेसकडे. तू ड्रॉइंग पेंटिंगही करतेस, ते शिकली आहेस का? नाही, हेतलं जे काय करते त्यातलं काहीच शिकले नाही. उर्दू कुठे शिकली? उर्दू शिकते, ऍक्च्युली लिहिणं शिकते. उर्दू क्लास लावलाय. तर आता ना ह्या ज्या उड्या असतात ना, त्या मारताना आपले जे जवळचे असतात, आई बाबा असतात वगैरे, ते ह्या उड्या मारण्याकडे कसे बघतात? लहानपणी ना मी इमॅजिनरी उड्या मारायचे की 1 महिना मी पायलट होणार आहे, नंतर ॲस्ट्रॉनॉट होणार आहे, नंतर ड्रॉइंग टीचर डायरेक्ट, नंतर असं रॅन्डम उड्या आयुष्यभर मारत होते आणि कधीच ठरवू शकले नाही की काय बनायचंय. अजून सुद्धा तसंच. आता प्रत्यक्षात उड्या आहेत? आता प्रत्यक्षात उड्या आहेत. पण लहानपणापासून असं चालत आलंय, माझे विचारच तसे आहेत की कधीही बदलतील, काही सांगता येत नाही. त्यामुळे माझ्या आई बाबांना तरी सवय होती की अजिबात भावच द्यायचा नाही, जे काही ह्या महिन्यात बोलते ते पुढच्या महिन्यात नाही बोलणार आहे. मग त्याच्यावरती डिपेंड करायचं नाही की आता ह्याच्यात इन्व्हेस्ट करू आपण, पुढच्या महिन्यात काहीच नसणार. तर त्यांनी खूप कॅज्युअल घेतलंय नेहमी आणि जे करायचे ते करत राहा असं ठेवलं. अरे वा, तुझ्यासाठी किती चांगलं झालं. कारण जर तुला भयंकर शिस्त लावणारे आई बाबा मिळाले असते तर इतक्या महान कलाकाराला जग मुकलं असतं. बोरिंग झाले असते. पहिली गोष्ट तर मी की मला असं वाटतं जे कोण असं एकदम असं शिस्तीत राहण्याचा प्रयत्न करतात ना, रूल म्हणजे रूल आणि असंच वागा तसंच वागा, हाच कोर्स करा, सायन्सच घ्या, असं एकदम आयुष्य लीड करतात की सायन्स घ्या, मग ही डिग्री घ्या आणि मग जॉब करा आणि मग लग्न करा आणि मग मुलं आणि मग रिटायर व्हा आणि हे जे फॉलो करतात. तुझी ऍस्पिरेशन काय म्हणजे आयुष्यात की आज? आयुष्य जर आज पुरतं मर्यादित असेल तर आज. ऍस्पिरेशन, सगळ्यात मोठं ऍस्पिरेशन माझं हे की एज्युकेशन सिस्टम मध्ये काहीतरी बदल घडवावा. ओके. ते मेन माझा नंबर 1. सेकंड, लिगल म्हणजे लॉ अँड ऑर्डर मध्ये काहीतरी बदल घडवावा, हे सेकंड ऍस्पिरेशन आहे. की ऍक्च्युअल जस्टिस मिळणं 1% तरी जास्त पॉसिबल व्हावं, असं काहीतरी करून दाखवावं मी, असं माझं ऍस्पिरेशन आहे. बाकी सगळे छोटे छोटे ऍस्पिरेशन. हे तिन्ही ऍस्पिरेशन्स खूप सामाजिक आहेत. म्हणजे तुला जे करावं वाटतंय ते मोठं आणि सामाजिक आहे वैयक्तिक पेक्षा. का? सगळ्यांच्या फायद्यातच माझा फायदा आहे. म्हणजे जेवढं आता माझ्याशी कनेक्टेड एवढे लोक आहेत आणि हळूहळू असं कनेक्शन बिल्ड करत गेलं तर प्रत्येक जणच आपल्याशी कनेक्टेड असतो ना. तर कोणाचा तरी कुठेतरी फायदा झाला की त्याचा बटरफ्लाय इफेक्ट होऊन. किती सुंदर. पण ज्या वेळेला कन्व्हेन्शनल पद्धतीने बघताना माणसं माझा आणि फक्त माझाच फायदा होईल असं वागतात, त्यावेळेला हा खूप वेगळा विचार आहे नाही का तुझा, तुझ्या पद्धतीने केलेला? आय थिंक सो. मला मी एक पुस्तक वाचलंय, त्याचं नाव आहे द करेज टू बी डिसलाइक्ड आणि त्याचा दुसरा पार्ट पण वाचलं, त्याचं नाव आहे द करेज टू बी हॅपी. तर या 2 पुस्तकांचं ना मतितार्थ म्हणतात ना, मतितार्थ असं आहे की जर आपण एक ट्रेट बाळगला, असा एक ट्रेट आहे जो बाळगला तर त्याच्याने मोस्ट ऑफ युअर लाईफ विल बी सॉर्टेड आणि मोस्ट ऑफ एव्हरीबडीज लाईफ अराउंड यू विल बी सॉर्टेड. म्हणजे त्याच्याहून जास्त तुम्ही कोणाचं दुसऱ्याचं किंवा स्वतःचं भलं नाही करू शकत. तो एक ट्रेट आहे कम्युनिटी फिलिंग, की समजणं की आपण सगळे एकच आहोत आणि म्हणजे त्यातून तुमचा किती फायदा होऊ शकतो ॲज अ पर्सन, तो मे बी असा पटकन एव्हिडंट नाही होणार. फॉर एक्झाम्पल, आता जसं मी मित्रमैत्रिणींसोबत बसते ना, तर कुणी काही
जरा सुद्धा प्रॉब्लेमॅटिक बोललं की सगळ्यात आधी मला क्लिक होतं. म्हणजे या अख्ख्या ग्रुपमध्ये सगळ्यात आधी मी असे पॉईंट आउट करणारी की हे तू बोललंस ते मिसॉजिनिस्टिक आहे किंवा हे रेसिस्ट आहे, हे कास्टिस्ट आहे, हे सगळं बोलणारी असते नेहमी. जे मला असं दिसतं जाणवतं ते कधीच मी स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न नाही करत. आता आधी करायचे 2020च्या आधी की उगाच त्यांना वाईट वाटेल, मग त्यांना मी नाही आवडणार की मी खोट काढते. तर आता मी बोलून दाखवते, कारण असं वाटतं की त्यांना जरी नाही आवडलं, त्यांना जरी आत्ता असं वाटलं की किती खराब येईल, तरी ह्याच्यात ॲक्च्युली त्यांचं भलं आहे. जर ते असं मिसॉजिनिस्टिक प्रॉब्लेमॅटिक गोष्टी नाही बोलले तर त्यांचं भलं आहे, माणूस म्हणून ते बेटर होतील. तर त्यांचं भलं जर मला दिसतं आणि त्यांना नाही दिसत आहे, एक प्रकारे ते असं आहे की लहान मुलांना कसं भाजी खायला घालतात आणि त्यांना नको असते पण त्यांच्यासाठी चांगली असते, तर तेव्हा त्यांना असं खायला घातलं की वाटतं ना की आई बाबा किती वाईट आहेत आणि मुद्दाम मला तेच येतात जे मला नाही आवडत. आणि त्यांना जर समजा आई बाबांनी चॉकलेट द्यायला सुरू केलं, फक्त चॉकलेट आईस्क्रीम खायला घातलं की मुलाला चांगलं वाटलं पाहिजे, मुलाला वाईट नाही वाटलं पाहिजे, म्हणजे तुम्ही त्याचं भलं नाही करत आहात. तुम्ही दॅट्स हेट्रेड टुवर्ड्स युअर चाइल्ड, की तुम्ही त्याचं वाईट करताय. पण इफ यू लव्ह देम यू वोंट माइंड की मुलाला तुमच्याबद्दल काय वाटतंय ते महत्वाचं नाही, त्यांचं भलं होणं महत्वाचं आहे. तर तसं माझं कम्युनिटीबद्दल फिलिंग तयार झाली आहे की त्यांचं भलं होणं महत्वाचं. त्यांना वाईट वाटलं, त्यांना मी नाही आवडले तर चालेल, पण निदान तो मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचू दे की त्यांच्या भल्याचं काय. जेव्हा आपण खूप उड्या मारत असतो ना, तेव्हा कधी कधी असं म्हटलं जातं की उड्या खूप होतात, त्यामुळे आपल्यामधली चतुरस्त्रता वाढते. म्हणजे यू बिकम ऑल राऊंड, यू गेट एक्सपोजर टू मेनी मेनी फील्ड्स, बट इट कॅन बी ॲट द कॉस्ट ऑफ डेप्थ. तुला काय वाटतं? एक एक्झाम्पल देते मी ना एखाद्या अशा विषयाचं पुस्तक जर निवडलं ज्याचा माझ्याशी काही संबंध नाही किंवा जे मला शिकायचं आहे त्याच्याशी काही संबंध नाही. फॉर एक्झाम्पल मी डिकन्स्ट्रक्शनिझम हा सब्जेक्ट शिकले, हा चॅप्टर शिकले, तर त्याला मी सगळीकडे अप्लाय करायला लागले. तसंच मी कोणतंही पुस्तक घेतलं, कोणतंही लेक्चर ऐकलं, तर त्यातला जो लेसन असतो त्याला मी कुठेही अप्लाय केलं ना आयुष्यात नेहमी वर्क होतो. आता फॉर एक्झाम्पल मी रायटिंगचे लेसन्स घेतले, डोक्यात ठेवले की एक लेसन आहे रायटिंगचा की डोंट टेल शो, की सांगू नका, दाखवा. चांगलं रायटिंग करण्यासाठी कोणती गोष्ट, आता कोणी तुमचं कॅरेक्टर उदास असेल तर असं सांगू नका की हा रामू उदास होता, दाखवा की रामूने मान खाली घातली किंवा रामूने काहीतरी केलं जे उदास माणसं करतात, तर दाखवायचं, सांगायचं नाही. तर ते मी लाईफमध्ये अप्लाय केलं की जे मला लोकांना सांगायचं आहे ते मी सांगणार नाही, करून दाखवीन. की चांगली व्यक्ती असलं पाहिजे आपण, तर मी करून दाखवीन, मी असणार चांगली व्यक्ती स्वतः. तर आपण प्रॉब्लेमॅटिक काही बोलायचं नाही, प्रॉब्लेमॅटिक विचार नाही करायचा, तर ते मी करून दाखवीन त्यांना सांगण्यापेक्षा. असं कोणत्याही गोष्टीबद्दल काही शिकलं ते कुठेही अप्लाय करता येतं. हे जेव्हा स्किल आलं ना कुठेही अप्लाय करायचं हवं तिथे, तर आपण आपल्या कंट्रोलमध्ये असतं की आपण किती डेप्थपर्यंत कोणती गोष्ट शिकू शकतो. त्याला जास्त टाइम इन्व्हेस्ट करायची गरज नाही पडत. एक गोष्ट शिकली त्याचे लेसन कुठेही अप्लाय केले की ती गोष्ट पण तेवढ्या डेप्थमध्ये शिकता येते. तुझं म्हणणं आहे की डेप्थची एकच व्याख्या नसते, ती गोष्ट तुम्ही जितकी जास्त अप्लाय करता तेवढी ती आपोआप जास्त डीप होत जाते. दुसरा एक आक्षेप असा असतो, वेन यू आर ऍक्टिव्ह इन सो मेनी फील्ड्स अँड डुइंग सो मेनी थिंग्स, नाही का, तर यू डोंट हॅव अ डिरेक्शन. माणसाने ना एक डिरेक्शन घ्यावी आणि पुढे जात राहावं असं लोक फार म्हणतात, माहितीये. त्याच्यावरती तू एक रॅप कर. तुझं काय बघ? बोरिंग वाटतंय ऐकायला ऑलरेडी. म्हणजे तेच करतात. म्हणजे सगळे लोक असं ठरवलं की हेच करा, हेच करा, प्रत्येक जण सेम असणार, मग तुम्हाला काहीच इंटरेस्टिंग उरणारच नाही आजूबाजूला. आणि नॅचरली सगळं काही म्हणजे ॲज नेचर स्वतः कोणत्याच ऑर्डरमध्ये तर नसतं, खूप रॅन्डम आहे सगळं. आणि अख्खं युनिवर्स, सगळं क्रिएशन प्रत्येक गोष्टीचं खूप रॅन्डम आहे. म्हणजे जंगलामध्ये एका तऱ्हेने वाढणारी झाडं नसतात. हा, जगामध्ये अशी सरळ वाढणारी पण झाडं असतात, जगामध्ये आडवी वाढणारी पण झाडं असतात, जगामध्ये आडवी म्हणजे वरती जाऊन आडवी, तर काही सरपटणारी पण असतात. म्हणजे जगामध्ये तर तऱ्हेच्या डायरेक्शन्स असतात.
बरोबर. हा, आणि त्यातली एकाच तऱ्हेची डायरेक्शन असते असं नाही. हा, म्हणजे समजा सगळ्यांना असं सांगायला गेलो आपण की एकाच डिरेक्शनवर जा, तर ते अननॅचरल आहे. म्हणजे ते त्या झाडाला छाटून त्या त्या झाडाचं एक बोन्साय बनवण्यासारखं, की ज्याच्यामध्ये झाडाची विल नाहीये. राईट. झाड त्याच्या विलने नाही जात आहे. मला सांग की आता सध्याला म्हणजे ज्या एन्झायटी पासून आपण सुरुवात केली की नाही, त्या आपल्या प्रसंगामध्ये हा, की जिथं आपली हिरोईन त्या दरवाजाच्या त्या गेटच्या बाहेर पाऊल टाकते आणि तिच्या परिवर्तनाला सुरुवात होते, तर ती एन्झायटी सध्या किती आहे? एन्झायटी ऑलमोस्ट तेवढीच आहे, पण आता थोडा अवेअरनेस आहे एक्स्ट्रा आधीपेक्षा. त्यामुळे आता ना कोणतेही एन्झायटी ड्रिव्हन चॉईसेस असतात ना माझे, की फक्त भीतीमुळे काहीतरी सेल्फ सॅबोटाज केलं किंवा कोणाला तरी जज केलं की ह्याला माझं वाईटच हवं असेल म्हणून असा वागतो वगैरे, असं जेव्हा मनात चालू असतं तर ऑटोमॅटिकली असं थर्ड बाहेरच्या आपला मूवी आहे ना, सगळं मूवी चालू आहे ना, त्यामुळे कॅमेऱ्याच्या थ्रू ऑडियन्स म्हणून बघून बघते की हे एन्झायटी, मला कळलं हे एन्झायटीमुळे होत आहे. हे पटकन क्लिक होतं की हे जे काही विचार चालू आहेत हे एन्झायटीमुळे होत आहेत. दिस इज नॉट रिअल, दिस इज नॉट रिलायबल, आणि ह्याच्यात वाहून जायची गरज नाही. त्यामुळे वाहून जाणं खूप कमी झालं आता. भविष्यामध्ये ना, इन फ्युचर तू या एन्झायटीला कुठे नेऊ इच्छितेस? जेव्हा जेव्हा कुठेही फील होईल मला एन्झायटी, मला त्याच्याबद्दल एकतर काहीतरी लिहून क्रिएट करायला आवडेल, नॉट जस्ट थ्रू आर्ट बट ऑल्सो थ्रू अदर फॉर्म्स ऑफ एक्सप्रेशन. म्हणजे त्याच्याबद्दल बोलणं आणि बोलणं नॉर्मलाइज करायला आवडेल, की लोक इझिली बोलू शकतील, आयडेंटिफाय करू शकतील. ते नॉर्मलाइज करायला आवडेल, की मी स्वतः आयडेंटिफाय करून जेव्हा सांगत जाईन आणि जेव्हा दिसेल लोकांना की हो सांगू शकतो असं आपण, आजूबाजूच्यांना दिसेल, मग ते अजून लोकांसमोर सांगतील. हे नॉर्मलाइज करायला आवडेल की आपण जे वागतो किंवा आपण जे विचार करतो आणि आपण जसे चॉईसेस घेतो त्याच्यामध्ये लपून ठेवण्यासारखं काही नाहीये किंवा घाबरण्यासारखं काही नाहीये. एन्झायटी वाटण्यातही घाबरण्यासारखं. हा हा, किंवा अशा पद्धतीने तुला हळूहळू एन्झायटी नॉर्मलाइज करायला आवडेल. हा, म्हणजे बोलणं एन्झायटी बद्दल आणि आयडेंटिफाय करणं त्याला, ते नॉर्मलाइज करायला आवडेल. सो दॅट एन्झायटी आहे म्हणून लोकांना अजून एन्झायटी होऊ नये. अगदी बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. आणि एन्झायटीला तू आत्ता कशा कशासाठी थँक्यू? माझं करिअर घडवल्याबद्दल. एकतर एन्झायटीमुळे मी जेवढ्या लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करत आले आयुष्यभर, तर खूप वेळानेच का होईना पण मला कळलं की एवढा प्रयत्न करायची अजिबात गरज नव्हती. म्हणजे ह्यांच्यामध्ये मिसळण्याचीच गरज नव्हती ज्यांच्यामध्ये मी मिसळण्याचा प्रयत्न करत होते. मी माझी राहिले हेच बेस्ट असलं असतं कायम माझ्यासाठी. तर आता ते मला फिगर आउट झालं म्हणून मी माझी असते, पण आधीच जर फिगर आउट झालं असतं. आणि तू इतरांबरोबर असतानाही इज मध्ये असते ना आता. हा, रिलेटिव्हली. येस येस. तर आधी जेवढे काही एक्सपिरियन्स झाले सगळे एन्झायटी ड्रिव्हन एक्सपिरियन्सेस होते, की लिडिंग रोल एन्झायटीचा होता सगळ्यामध्ये. पण त्या एक्सपिरियन्समुळे मी हे सगळे विचार केले, की फेस्टमध्ये जाऊन हा विचार केला की सगळे वेगळे आहेत, मला बदललं पाहिजे, फुल पर्सनॅलिटी चेंज केली पाहिजे. हे कोणाचा तरी मेंदू खसकल्याशिवाय कोणी हा विचार नाही करत. तर आयुष्यावर एन्झायटीमुळे मेंदू एकदम खसकला, म्हणून मी मोठे मोठे असे स्टेप्स घेतले. पर्सनॅलिटी चेंज करून टाका, एकदम आयुष्य बदलून द्या. आणि ह्या गोष्टींवरती माझा विश्वास बसला की हे होऊ शकतं. हे आय थिंक कुठे ना कुठे एन्झायटीमुळे झाले. बरोबर. आता तुझं गाणं कोक स्टुडिओवरचं गाणं आहे आणि या गाण्याचा पॉइंट हा होता की आपल्या इनर क्रिटिक आणि आउटर क्रिटिक प्रत्येक ठिकाणीच्या क्रिटिकला सांगणं की जरा गप्प बस. हा पॉइंट होता त्या गाण्याचा. भक्तजी देवा दैव अनहळ माझ्या मधली तू मधी का बोलू दे,
बातची तेव्हा दैव अनहय माझ्या मधली, तू मधी का बोलू दे, अरे कोण हैर तू, हे खुदा आयु कोण हैर तू, जो चालतो नि बोलतो मज तोलतो पण बाजूला, रस्त्याच्या कडला चल तुझं चालू दे, चल तुझं चालू दे. वा वा वा. थँक्यू. मेंदू खसकल्यावरती काय काय होऊ शकतं हे आपण गेल्या तासाभरामध्ये अनुभवलं. लोकांचे मेंदू जर अशा पद्धतीने खसकून क्रिएटिव्ह व्हायला लागले तर जगाचं फार भलं होईल. तुझ्या प्रवासाकडे मी असं पाहतो की अँझायटीचं एक ओझं जे बालमनापासून तू स्वतःच्या डोक्यावरती मनावरती घेऊन होतीस, त्याच्यातून बाहेर पडताना ती एक अतिशय स्ट्रॉंग अशी रिॲक्शन होती. ते एक बंड होतं, तो एक रिबेलियन होता, सगळ्या व्यवस्थेच्या विरोधातलं, कन्व्हेन्शन्स आणि नॉर्म्स ह्याच्या विरोधातलं ते एक बंड होतं. या बंडखोरीनं सृष्टीला एक्सप्रेशन दिलं, पण ते एक्सप्रेशन ती ज्यासाठी वापरते आहे ना, ते मला खूपच इंटरेस्टिंग वाटलं. ती आता तिचं एक्सप्रेशन हे माणसांनी चांगल्यासाठी बदलावं, समाजामधले अन्याय आणि समाजामधले दंभ कमी व्हावेत, ह्याच्यासाठी आता ती वापरते आहे ती रिॲक्शन. त्याला इंग्रजीमध्ये सब्लिमेशन म्हणतात. म्हणजे ती जी रिॲक्शन मधली एनर्जी आहे ना, ती रिॲक्शन मधली एनर्जी आपण हायर गोलला लावतो. म्हणून दिसताना जरी तू जेव्हा माझ्याशी बोलतेस तेव्हा जरी तो खूप खळखळाट असलेला ओढा दिसला तरी तुझ्या कामाच्या ज्या थीम्स आहेत त्याच्यामधून तू जे सांगायला बघतेस ते फक्त तुझं एक्सप्रेशन नाही आहे, तर ते सर्वांसाठी, सर्वांचं आणि सर्व काहीतरी घेऊ शकतील असं एक्सप्रेशन देण्याचा तू प्रयत्न करतेस. दॅट इज व्हॉट मेक्स इट सब्लिमेटेड. बदलत्या काळामध्ये आपल्याला आपल्यामध्ये असलेली ऊर्जा, आपल्यामध्ये असणारी रिॲक्शन हिला चॅनलाइज कसं करायचं याचे काल सापेक्ष अकॉर्डिंग टू द चेंजिंग टाइम्स पर्याय शोधायला लागणार आहेत. नव्या पिढीचे पर्याय हे नक्की जुन्या पिढीपेक्षा वेगळे असणार आहेत. संगीताच्या क्षेत्रातलं ते एक्सप्लोरेशन असेल किंवा लिखाणाच्या क्षेत्रातलं किंवा विज्ञानाच्या क्षेत्रातलं, क्रीडा क्षेत्रातलं, आणि कुठलंही एक्सप्लोरेशन, कुठलीही नवीन मुलुखगिरी ही आत्तापर्यंतच्या हमरस्त्याला सोडूनच केलेली असते. तेव्हा तू कधीही हमरस्त्यावरती येऊ नकोस आणि अनेक वाटा शोधत राहा. तूच केलेल्या वाटांचं असं एक सुंदर क्रोशे तयार होईल की जे आम्हाला सगळ्यांना खूप खूप छान वाटेल आणि आम्ही दाद देऊ तुला.